जयशंकर मित्रांनो, मी मोर्या सुतार आणि गावाकडचं आयुष्य या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो, इंस्टाग्रामला माझे 17,100 फॉलोअर्स आहेत आणि यूट्यूब चॅनेलला 14,193 फॉलोअर्स आहेत मित्रांनो माझे. तर बऱ्याच जणांचं मला मेसेज येतात, काही जण भेटल्यावरती म्हणतात की भावा तू इंस्टाग्रामला एवढे दिवस झाले रील्स बनवतोय, तुला किती पैसे भेटतात. तर मला त्यांना एकच गोष्ट सांगायची की मी पैशासाठी कधीच कोणती गोष्ट करत नाही मित्रांनो. कारण की ऑलरेडी माझं यूट्यूबला चॅनेल आहे. फक्त माझी एकच चूक आहे की यूट्यूबला माझं सातत्य नसल्यामुळं मला कंटिन्यू पेमेंट येत नाही. तर मला तुमच्या सगळ्यांना एकच मनापासून सांगणं आहे भावांनो, की तुम्ही इंस्टाग्रामला जर स्वतःचा वेळ वाया घालवता ना, तोच वेळ तुम्ही स्वतःचा यूट्यूब चॅनेल काढा आणि त्या चॅनेलसाठी वेळ द्या मित्रांनो. तुम्हाला 100% 4 पैसे भेटतील. इंस्टाग्रामला रील्स बनवून 1 रुपया सुद्धा भेटत नाही मित्रांनो. फक्त तुम्हाला पब्लिसिटी भेटणार. तुम्ही तुमच्या आयुष्यातील एवढा अनमोल वेळ रील्स बनवण्यासाठी देणार आणि तुम्हाला फक्त पब्लिसिटी भेटणार. आयुष्यात फक्त फेमस होणंच महत्त्वाचं नाही मित्रांनो, तर त्या कलाकृतीतनं 4 पैसे येणं पण खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि मग आता इंस्टाग्रामला पैसे कसे भेटतात माहिती आहे का? इंस्टाग्रामला तुम्ही तुमचं फेसबुक अकाउंट ॲड करता का नाही, मग ते फेसबुकचं अर्निंग जे 4 पैसे भेटतात ते तुमच्या रील्स माध्यमातून ते पैसे तुम्हाला भेटतात मित्रांनो. पण आयुष्याची जर भाकरी करायची असेल तर मग जास्त पैसे हे यूट्यूबलाच भेटतात मित्रांनो, इंस्टाग्रामला नाही काय भेटत. आणि तसं पण इंस्टाग्राम पण खूप चांगलं आहे, पण त्याच्यासोबत तुमचा एखादा यूट्यूब चॅनल असणं गरजेचं आहे आणि तुमच्या स्वतःचा एखादा वैयक्तिक कंटेंट काहीतरी बनवा मित्रांनो. ज्या गोष्टीत तुम्हाला आवड आहे ना, अशा गोष्टी तुम्ही बनवत राहा मित्रांनो. आणि एक गोष्ट सांगतो की नाव त्याचंच मार्केटला होतं. जो माणूस बदनाम असतो, नाम तो उसी का होता है जो बदनाम होता है. तुम्ही जर जगाचा विचार केला, ही काय म्हणाल ती काय म्हणाल, तर आयुष्यात तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही मित्रांनो. आता यूट्यूब चॅनेल ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवायचो त्यावेळेस मला काय भेटलं सांगतो. माझ्याकडे एक साधा मोबाईल होता, एका सिंगल कॅमेऱ्याचा, आणि त्या मोबाईलवरती मी व्हिडिओ बनवायचो. त्या मोबाईलवरती मी जवळजवळ 14,000 माणसं जोडली मित्रांनो. आणि यूट्यूबचं पहिलं पेमेंट आल्यावरती मी हा मोबाईल घेतला मित्रांनो, ओप्पो 5G Pro हा मोबाईल घेतला मित्रांनो यूट्यूबचं पहिलं पेमेंट आल्यावरती. आणि एक गोष्ट सांगतो, ज्या वेळेस मी स्वतः म्हणजे स्ट्रगलच्या काळात भरपूर मित्र माझ्यासोबत होते, मला सपोर्ट वगैरे करायचे. आणि नंतरनं विषय असा झाला की ज्या वेळेस मी iPhone 16 घेतला ना मित्रांनो, त्यावेळेस जवळचीच माणसं माझ्या आयुष्यातून खूप लांब गेली. एक गोष्ट मला शिकायला भेटली की आपली वाईट दिवस आहेत का नाही, तोपर्यंत आपल्यासोबत राहायला सगळ्यांना आवडतं. पण जसं जसं आपले चांगले दिवस यायला लागतात का ना मित्रांनो, तसं तसं आपल्या जवळचीच लोक आपल्यापासून दूर जातात. हे खरं आहे. कारण प्रत्येकाने अशी भावना ठेवली पाहिजे की आपला मित्र कुठंतरी पुढे गेला पाहिजे. मित्राचं चांगलं दिवस आलं म्हणून त्याच्यावरती जेलसी करणं म्हणजे खूप चुकीचं आहे मित्रांनो. आणि खरं तर मी तुम्हाला सगळ्यांना माझी एक फॅमिली असल्यागत समजतो, कारण की तुम्ही सगळेजण मला सपोर्ट करता मनापासून. आता मी जी ही यूट्यूबला लोक जी जोडल्यात किंवा फॅन्स फॉलोविंग सबस्क्रायबर जी जोडले ती हे बघा 14,096 आहेत. तर मला एकच गोष्ट सांगायची की ह्याच्यात माझ्या ओळखीची थोडी आणि अनओळखी फॅन्स फॉलोवर जास्त आहे. असं का माहिती आहे? कारण की आपल्या ओळखीच्या जवळच्या माणसांना कधीच आपलं चांगलं झालेलं बघवत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की जवळच्या माणसांनी सपोर्ट केला नाही म्हणून कधीच आयुष्यात खचून जाऊ नका किंवा हार मानू नका. तुमचे जर कंटेंट, तुमचा जर विचार चांगला असेल ना, तर 100% ह्या जगातली चांगली चांगली लोक तुम्ही जोडणार. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की लाईक आल्या नाहीत, व्ह्यूज आल्या नाहीत म्हणून आयुष्यात कधीच हार मानू नका आणि डिमोटिवेट होऊ नका. उलट जिद्द आणि चिकाटी मेहनत करत राहा. 100% आयुष्यात सक्सेस भेटेल मित्रांनो. आता माझं काय सिस्टीम झाली माहिती आहे का? माझ्याकडे यूट्यूब चॅनेल आहे, इंस्टाग्रामची ID पण चांगली, इंस्टाग्राम ग्रो आहे माझं. पण मी काय केलं, इंस्टाग्रामच्या नादात यूट्यूबकडे दुर्लक्ष झालं मित्रांनो माझं. आणि खरं तर मला त्या गोष्टीचं वाईट वाटलं की जिथनं आपल्याला 4 पैशाचं साधन किंवा रोजीरोटीचं साधन आहे इंस्टाग्राम, आपण त्या चालू भाकरीला लात मारली आणि फक्त इंस्टाग्रामवरच तुटून पडलो. तर हे चुकीचं आहे. आयुष्यात आपण एवढा वेळ खर्च करतोय म्हणजे त्याचं काहीतरी बेनिफिट भेटलं पाहिजे मित्रांनो. खरंच तुम्ही शहाणे व्हा, स्वतःचा काहीतरी यूट्यूब चॅनेल काढा, तुम्हाला जे येईल तो कंटेंट बनवा.
फक्त सातत्य ठेवा, जिद्द, चिकाटी, मेहनत. हां, संघर्षाच्या काळात बाहेरचीच काय तर घरची सुद्धा तुम्हाला शिव्या देतील, पण जर तुम्ही सक्सेस झाला ना तर तुमच्यासोबत 100% घरचे पण तुम्हाला सपोर्ट करतील मित्रांनो. आणि एक गोष्ट डोक्यात फिट करून ठेवा की संघर्षाच्या काळात माणूस एकटाच असतो आणि ज्यावेळेस सक्सेस होईल ना त्यावेळेस त्याच्यासोबत ही सगळी जग दुनिया असते मित्रांनो. आज वाटलं की थोड्याशा तुमच्यासोबत मनापासून गप्पा माराव्यात म्हणून खरं तर एवढं मनापासून तुमच्यासोबत बोलतोय. आणि लक्षात घ्या की मी प्रत्येक वेळेस रील बनवायला ह्या पॉईंटवरती येत असतो. हा पॉईंट बघा कसा आहे मित्रांनो, ह्या पॉईंटवरती प्रत्येक वेळेस मी असा रील्स बनवायला येत असतो, पण जिकडे तिकडे मी फक्त एकटाच दिसणार तुम्हाला, माझ्यासोबत नाही कोण दिसणार. कारण की माझे विचार आणि माझं जे फ्रेंड सर्कल असेल त्यांचे विचार कधीच मॅच होत नाहीत मित्रांनो. कारण की मला असं वाटतं की आपल्याला ज्या गोष्टीची आवड आहे, ज्या गोष्टीत आपल्याला करिअर करायचं आहे, ती गोष्ट माझ्या मित्रांना चांगली वाटत नाही. त्याच्यामुळं माझ्यासोबत एक पण मित्र नसतो. आणि असं मित्र आयुष्यात काय कामाचं जे आपल्याला आपल्या स्ट्रगलच्या काळात सपोर्ट करू शकत नाहीत किंवा आपल्याबद्दल 4 शब्द चांगलं बोलू शकत नाहीत. अशा निगेटिव्ह माणसांपासून लांब राहा, आयुष्यात पॉझिटिव्ह बना आणि स्वतः मेहनत करा आणि काहीतरी धडपड करा आणि स्वतःचं अस्तित्व बनवा. विनाकारण वेळ वाया घालवू नका मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि आपला हक्काचा चॅनेल गावाकडचं आयुष्य या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.